मुसलमानांच्या ह्या राक्षसी धार्मिक अत्याचारावर रामबाण उपाय होता एकच, तो म्हणजेच सवाई राक्षसी प्रत्याचार प्रत्याक्रमण. मुसलमानांनी आक्रमणावर आक्रमणे, हिंदू धर्माचा केवढा उच्छाद मांडला आणि हिंदूंच्या लाखो स्त्री पुरुषांना बाटून त्यांच्या संख्याबळाची केवढी हानी केली आणि ती भरून काढण्यास हिंदू समाज त्यांच्या जातीभेद, शुद्धीबंदी, सद्गुण विकृती इत्यादी नेभळट धर्मभोळ्या आणि राष्ट्रघातक आचारामुळे कसा असमर्थ झाला, हे वृत्त वरील प्रकरणातून दिलेले आहे. जर हिंदूंच्या संख्याबळाची हानी करणाऱ्या त्यांच्या त्या शुद्धीबंदी, सद्गुण विकृती इत्यादी आत्मघातक रूढींना, ज्यांना त्या काळचा सारा हिंदू समाज आपला प्रत्यक्ष धर्म तो हाच म्हणून मानी आणि त्या आचरणांना शिकविणाऱ्या त्या वेळच्या पोथ्यांनाच आपली शास्त्रे म्हणून सन्मानी, त्यावेळी त्या सर्व पोथीजात जंजाळाचा उच्छेद करण्याचे धैर्य, या व त्या प्रमाणात अंगी असणारे दूरदर्शी सुधारक, राजनीतिज्ञ, धर्मज्ञ, मोठमोठे विचारवंत आणि कृतीवीर अधूनमधून का होईनात, पण हिंदू समाजात तसल्या आंधळ्या युगातही निघतेक ना आणि आपल्या प्रभावाने राष्ट्राला धर्मरक्षणाचा पराक्रमी मार्ग दाखवते ना आणि आपल्या म्लेच्छ शत्रूवर त्या धार्मिक सम्राट मात करते ना, तर हिंदू धर्माच्या संख्याबळाचा आणि म्हणूनच त्या हिंदू राष्ट्राची संपूर्ण ऱ्हास झाल्या वाचून राहिला नसता. महर्षी देवल आणि भाष्यकार मेधातिथी अशा विचारवीरांपैकी त्या काळच्या उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे अगदी आज ते आपल्या तेजाने दृष्टी अचूकपणे स्वतःकडे आकर्षून घेतात, ते म्हणजे महर्षी देवल आणि मनुस्मृतीचे भाष्यकार मेधातिथी हे होत. त्यांचे ग्रंथ हे आज उपलब्ध आहेत. त्यावरून हे स्पष्टपणे सिद्ध होते की मुसलमानांनी सिंधमध्ये केलेल्या धार्मिक अत्याचारांच्या आणि मुसलमान पंजाबपर्यंत हिंदूंची राज्ये जिंकत गेल्याच्या मध्यंतराच्या काळात हे दोन्ही ग्रंथ हिंदू राष्ट्राला त्या आपत्प्रसंगीही पराक्रमी आणि विजिगुषी असे नवीन आचार, नवी शास्त्रे आणि नवी शस्त्रे पुरवणारे रचले गेले. त्यावेळच्या स्मृत्यातून दिलेले आचार धर्म, मुसलमानांनी सिंधवर स्वारी करून हिंदू स्त्री पुरुषांना सशस्त्र बळाने मुसलमान करण्याचे जे भयंकर आक्रमण चालू केले, त्याला तोंड देण्यास किंवा त्याचा प्रतिकार करण्यास सर्वतोपरी असमर्थ आहोत, असे पाहून मुसलमानांनी हिंदू धर्मीय संख्याबळाची केलेली हानी भरून काढण्या इतका तरी आपला आचार धर्म सुधारलाच पाहिजे, म्हणजेच धार्मिक अत्याचाराला धार्मिक अत्याचाराने तोंड दिलेच पाहिजे, असा तेजस्वी निर्धार करणारा ब्राह्मण क्षत्रियादी कर्त्या हिंदू पुरुषाचा एक वर्ग सिंधमध्येच प्रथमतः संघटित झाला असला पाहिजे, हे देवल स्मृतीमधल्याच श्लोकावरून उघड दिसते. सिंधुतीरमुपासन्नं देवल मुनिसत्तमम् ह्या चरणावरून चालू होणाऱ्या धर्मभ्रष्टीकरणाच्या प्रकरणातून स्पष्ट दिसते. सिंधू नदीचे काठी असलेल्या श्री देवल ऋषीच्या आश्रमातील समुपस्थित हिंदू पुढाऱ्यांनी देवल ऋषींना प्रश्न केला की म्लेच्छांनी जो सशस्त्र धर्मछळ चालविला आहे, त्याला बळी पडलेल्या बाटून मुसलमान झालेल्या हिंदूंच्या सहस्रावधी स्त्री पुरुषांना काहीतरी प्रायश्चित देऊन परत मुसलमानांचे हिंदू करून घेता येईल काय, असा त्या वेळी झालेल्या चर्चेचा आणि देवल ऋषींनी आपल्या स्मृतीमध्ये अंतिमतः अधिकारयुक्तपणे दिलेल्या नव्या शुद्धीकरणाच्या अनुकूल असलेल्या आचारांचा देवल स्मृतीतील श्लोकांमधून स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्या काळी अगदी सनातन म्हणून मानल्या गेलेल्या शुद्धीबंदीच्या हिंदूंच्या आचारामुळे हिंदूंच्या संख्याबळाचे भयंकर नुकसान होत आहे, हे पाहून ते शास्त्रीय आचारच आपत्काली शास्त्रबाह्य म्हणून ह्या नवीन स्मृतिग्रंथाच्या प्रेरकांनी, लेखकांनी, अनुयायांनी ठरवून टाकला. आपतधर्म म्हणून एक प्रगतिशील आणि केव्हाही प्रतिकूल परिस्थितीत येताच तिला चटकन तोंड देऊ शकणारे एक अप्रतिम शस्त्रच आमच्या धर्मशास्त्राच्या शस्त्रागारात संसिद्ध असे. त्या शस्त्राचा वेळचे वेळी उपयोग करणारा नेतृवर्ग तेवढा निघणे अवश्य असे. या हिंदू मुस्लिम धर्म संघर्षाच्या आपदेत सामुदायिक प्रमाणातच
ते अपधर्म प्रथमच पुनरुज्जीविले असते, तर हिंदू धर्मच मुसलमानी धर्माचा भारतातून अमूलात उच्छेद करून टाकता. जसा पराक्रमी म्हणजे शत्रूवर आक्रमण करणाऱ्या दिग्विजयीषु देवांनी आर्यांनी राक्षसांचा करून टाकला, तथापि त्या मानाने जरी तशी धार्मिक तेजस्विता हिंदू समाजाकडून सामुदायिकरित्या दाखवली गेली नाही, तरी सिंधमधील या देवल ऋषींच्या क्रांतिकारक धर्मसुधारकांत मात्र तशी काही अंशी आढळून आली खरी. देवळ ऋषीचा काळ सन 800 ते 900 असा मानण्यात येतो. त्या तशा धार्मिक तेजस्वितेमुळेच देवल स्मृती शुद्धीबंदीच्या रूढीस वा शास्त्रास ठोकरून देऊन त्यावर प्रायश्चित्तांची तोंड काढली. मुसलमानांनी बळाने बाटवल्यानंतर त्या हिंदू स्त्री पुरुषाने अमुक एका वर्षाच्या आत जर आपण प्रायश्चितपूर्वक हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर त्याला उपासदिकांची साधी व्यवहारी प्रायश्चिते देऊन समाजाने त्यांना परत हिंदू धर्मात घ्यावे असे देवल स्मृतीत आज्ञापिले आहे. स्त्रियांविषयी तर या स्मृतीतील उदारता त्या कालमानाने प्रशंसनीय आहे. मुसलमानांपासून बलात्काराने बाटलेल्या किंवा त्यांच्या घरी भटकी म्हणून राबविलेल्या हिंदू स्त्रियांनाही केवळ त्यांचे मासिक ऋतुदर्शन पुन्हा झाले की त्यांना शुद्ध समजून हिंदू समाजात पूर्णपणे सामावून घ्यावे. मुस्लिमांच्या हातून सोडवलेल्या अशा गर्भवती हिंदू स्त्रीला सुद्धा तिचे पोटातील ते शल्य प्रसूतीनंतर निघून जाताच तिलाही हिंदूने तसे शुद्ध मानावे की जसे अग्निपरीक्षेच्या कसोटीत उतरलेल्या सुवर्णाच्या लगडीला समजले जाते. बाटलेली हिंदू स्त्री आपल्या जातीचे संख्याबळ घटू नये म्हणून शुद्ध करून परत घेण्याची इतकी आतुरता असणाऱ्या या देवल स्मृतीतही तिच्या पोटी उत्पन्न झालेले ते म्लेच्छ बीजाचे मूल मात्र शुद्ध करून हिंदू जातीत घेण्याची काहीही व्यवस्था कशी केली नाही आणि का केली नाही याचे मात्र आश्चर्य वाटते. आम्हाला जेव्हा बंगालमधील हिंदूंची ही एक चाल कळली की कुटुंबात बहिष्कार्य अशी बालविधवा प्रसूतीची किंवा कुमारिका संकराची एखादी घटना जर घडली, तर त्या कुटुंबाची प्रकट विटंबना होऊ नये आणि हिंदू जातीलाही काही त्या पापाचा संपर्क होऊ नये, त्या सदिच्छेने शास्त्री वर्गाने अशी तोड काढली होती की त्या कुटुंबाने त्या गावच्या नदीच्या पल्याड असलेल्या गावात जो मुसलमानांचा वाडा असेल, त्यातील काही मुसलमानांना बोलवून आणून त्यांच्या ओटीत ते त्या हिंदू महिलेला झालेल्या अधर्म्य मूल घालावे आणि त्याला नीट सांभाळावे. म्हणून आता हे तुमचेच मूल झाले असे निवेदून अर्पावे. मुसलमानांनीही आनंदाने त्याचे संख्याबल अशा हिंदू मुलाने वाढते असे हेरून अशी मुले आनंदाने स्वीकारावीत. पण आपले बळ त्याच्या मानाने घटते हे मात्र त्या बावळट पापभीरूपणाच्या आहारी पडलेल्या हिंदूंना कळत नसे. ही रीत बंगालमध्येही देवल स्मृतीतील हे संकरज आपत्य मुसलमानास देऊन टाकण्याच्या धर्माचारास आज्ञापिणाऱ्या असल्या कोणती स्मृतीनीच रुळवलेली होते असे देवल स्मृतीचे हे उदाहरण पाहिल्यानंतर आमच्या ध्यानात आले. जातीभेद शुद्धीबंदी किंवा शुद्धीकरणाला अनुकूल असलेले धीट सुधारकांचाही हा संकरज मूल तेवढेच म्लेच्छास देऊन टाकावे असा भ्याड पर्याय. ह्या सर्वांचे कारण म्हणजे जातीची बीजशुद्धी काही झाली तरी जातिक्षय झाला तरी शुद्ध राहावी हे आपल्या हिंदू समाजाच्या हाडीमाशी खेळलेले वेड होय. परंतु त्या हिंदू समाजाला एवढे सुद्धा कळले नाही की तीच त्यांची जातीशुद्धी विपर्यासाच्या अर्थी त्यांच्याच त्या धर्माचाराने आपल्या लक्षावधी स्त्रिया जेव्हा मुसलमानांच्या हाती पडत तेव्हा तर हटकून नष्ट होई. इतकेच नव्हे तर ते शुद्धीबंदी आचार तसेच चालले असते तर ती हिंदू जातची जातच नष्ट होऊन गेली असती.